नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवरात्री विशेष मी तुम्हाला खजूरचे लाडू कमी गुळामध्ये कसे तयार करतात ते तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे. चला तर खजूरचे लाडू स्पेशल नवरात्रीसाठी कसे तयार करतात ते दाखवणार आहे. नमस्कार, रेसिपी अँड मच मोरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवरात्री विशेष म्हणजे खजूरचे लाडू कसे तयार करायचे ते तुम्हाला आज करून दाखवणार आहे. तर मी 200 ग्राम पेंड खजूर घेतलेले आहेत, 100 ग्रॅम मी बदाम घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम मी काजू घेतलेले आहेत आणि थोडा घरात खिसलेला गूळ आहे तो घेतलेला आहे, अगदी थोडा. आणि थोडे मी मनुकासुद्धा घेतलेले आहेत. तर खजूर हे तुम्ही बिया असलेले सुद्धा वापरू शकता आणि बिगर बियाचे सुद्धा वापरू शकता. तर मी पेंड खजूर छान असे कट करून घेतलेले आहे सुरीच्या साहाय्याने. हे पेंड खजूर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. आणि मी बदामसुद्धा त्याच पद्धतीने करून घेतलेले आहेत. काजूचे सुद्धा काप तयार केलेले आहेत. तर चला मी तुम्हाला करून दाखव. तर मी कढईसुद्धा ठेवलेले आहेत गॅसवरती. तर यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे. आणि त्यामध्ये मी गॅससुद्धा बंद केलेला आहे कारण की कढई अशी छान तापलेली आहे. तर यामध्ये मी जे पेंड खजूर कट केलेले आहे ते यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि छान असे परतून घ्यायचे जेणेकरून लाडूही छान असे बांधले जातील त्यासाठी. तर हे मी टाकल्यानंतर एकत्र करून घेणार आहे, तुपामध्ये छान असे भाजून घेणार आहे. तर बघा मी गॅससुद्धा चालू केलेला आहे आणि खजुरे छान असे तुपामध्ये भाजलेले आहेत. तर यामध्ये मी बदामचे काप टाकून घेणार आहे. बदामचे कापसुद्धा छान असे भाजून घ्यायचे जेणेकरून लाडूही छान होतील आणि खाण्याला सुद्धा छान असा टेस्ट लागेल त्यासाठी. तर तुम्ही हे लाडू नवरात्रीच्या उपवासाला खाऊ शकता. आणि हे लाडू कसे तयार होतात हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की हे लाडू कसे तयार करतात. तर रेसिपी अँड मच मोर या चॅनलवरती तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी मिळेल त्यासाठी. तर बघा बदामसुद्धा छान यामध्ये अशी भाजून झालेली आहेत. तर त्याचबरोबर यामध्ये मी काजूचे कापसुद्धा टाकून घेणार आहेत. गूळ हा नंतर टाकायचा. बदामचे कापसुद्धा भाजून झालेले आहेत. त्याचबरोबर मी काजूचे कापसुद्धा टाकलेले आहेत. तर हे सुद्धा यामध्ये मी छान असे परतून घेणार आहे. तर यामध्ये मी मनुके घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहेत आणि छान अशी परतून घेणार आहेत. तर हे लाडू खाण्यासाठी कोणकोणाला आवडतात हे देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. अगदी झटपट असे तयार होणारे हे खजूरचे लाडू आहेत. तर यामध्ये मी जो गूळ घेतलेला आहे थोडा यामध्ये टाकून घेणार आहे. ऑप्शनल आहे गूळ, तुम्ही नाही जरी टाकला तरी चालेल कारण की खजूर ही आधीच गोड असते त्यासाठी. तर गूळ टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं मस्त. आणि गॅस हा कमी मंद आचेवरच ठेवायचा. तर तुम्ही बघू शकता छान असं हे तयार झालेलं आहे. तर मी गॅससुद्धा बंद करत आहे. तर मी ही एका ताटामध्ये काढून घेणार आहे थोडं थंड होण्यासाठी. तर मी ते देखील तुम्हाला दाखवत आहे ताटामध्ये काढल्यानंतर. तर अगदी छान लागतं हे लाडू खाण्यासाठी. तर यामध्ये मी काढून घेणार आहे. बघा बदाम आणि काजू छान असे तुपामधून भाजलेले आहेत आणि खजूर सुद्धा. तर यामध्ये मी थोडं थंड होऊ देणार आहेत. तर मी लाडू तयार करून घेणार आहेत आणि थोडं हाताला पाणी सुद्धा लावलं तरी चालते. तर मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी. तर बघा तुम्ही या
छोटा किंवा मोठासुद्धा लाडू तयार करू शकता. तर अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे पूर्ण. तर हे लाडू खाण्यासाठी अगदी टेस्टी लागतात. मी गणपतीमध्ये नैवेद्यासाठी गणपती बाप्पाला केलेले होते, तर माझ्या मुलाला खूप आवडले म्हणून त्याने मला परत करायला लावले. आणि त्यासाठी मी म्हटलं चला रेसिपीज तयार होऊन जाईल, म्हणून मी त्यासाठी रेसिपी तयार करून दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण लाडू वळून घेणार आहेत. तर बघा मी पूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर मी जे माप तुम्हाला सांगितलेलं आहे त्या मापामध्ये 15 लाडू तयार झालेले आहेत. तर बघा किती मस्त आणि छान लाडू दिसत आहे. नवरात्री विशेष उपवासासाठी किंवा तुम्ही कोणत्याही उपवासाला हे लाडू खाऊ शकता. तर चला रेसिपी अँड मच मोर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये सुद्धा सांगा की हे लाडू खाण्यासाठी किती पौष्टिक आणि खास लागतात. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू.